त्याच्यातला एक थोडासा भाग वाचूयात. कारण हा जो शेखर आहे त्याला समाजसेवेचा ध्यास आहे, संसारात पडला आहे, त्याला समाजकार्य पण करायचं आहे, पण कुठल्या चक्रात तो अडकत गेला. तर समाजसेवेच्या ध्यासात अडकलेल्या शेखरच्या मनाची संसाराच्या चक्रात कशी फरफड होते हे सविताला संसाराच्या सुरुवातीपासून जाणवत होतं. आणि तरीही सामान्य गृहिणीच्या भूमिकेतून आपल्या संसारात शेखरचा सहभाग तिनं गृहीत धरलेला. पण डिंगणकर प्रकरणापासून सतत जी मानसिक तडफड चालू होती शेखरच्या मनात, त्यामुळे सविताही अस्वस्थ होऊन जायची. फार आधीपासूनच या सगळ्यापासून लांब जाऊन काहीतरी वेगळं समाजकार्य करावं असं वाटत होतं मला, पण घरच्या यशोदाच्या केसची असलेल्या बांधिलकीमुळे मी अडकलो होतो. आता या सगळ्या जबाबदारीतून, पाशातून मुक्तता झाल्यासारखे वाटते अचानक. अप्पांच्या जाण्यानं आणि सागरच्या PGच्या ॲडमिशनमुळे गृहस्थाश्रमाची जबाबदारी बऱ्यापैकी संपली आहे. यशोदाची केस जिंकल्यानं तीही बांधिलकी संपली. ही अचानक आलेली आर्थिक सुस्थिती, यश, प्रसिद्धी या सगळ्यात घुसमट होते मनाची पार. या घुसमटीतून बाहेर पडून काहीतरी वेगळं करायचं आहे ना तुम्हाला. जिथे यशोदाच्या केसमुळे मिळालेली प्रसिद्धी नसेल, डिंगणकरांनी त्यासाठी केलेल्या मदतीचा संदर्भ नसेल, त्या केसच्या यशामुळे झालेली पगारवाढ नसेल, जिथे तुमच्या तत्वाशी तडजोड करायला लागणारे घरही पाशही नसतील. महेश भाऊजी बरोबर नंदुरबारला आदिवासींच्या पाड्यात काम करायला जायची इच्छा आहे ना तुमची. म्हणजे ती सतत त्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करायला सांगते आणि तरीसुद्धा मनातलं जे द्वंद्व आहे त्या द्वंद्वामध्ये त्याचा संघर्ष चालू राहतो आहे. अशा पद्धतीनं ती कादंबरी रेखाटत जाते आणि मग शेवटी मोक्षाचा खरा जो अर्थ आहे तो आपल्याला या कादंबरीतून उलगडत जातो.